हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा ब्लाऊज पाहणार आहोत. हा प्रेस कटोरी ब्लाऊज आहे, प्लस याची बटरफ्लाय बाह्य आहे आणि बॅक साईडला त्याची नेटची बॅक डिझाईन आहे आणि कॉलरचा गळा आहे. तर आजचा खूप छान असा व्हिडिओ रेडी होणार आहे. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 28 मध्ये आपण पाहणार आहोत नेट फॅब्रिकमध्ये प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज. या ठिकाणी आपल्याला कॉलरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे छाती प्लस 2 इंच प्लस 2 इंच म्हणजे जर सपोज 30 साईजची जर चेस्ट असेल तर त्याचा 7.5चा चौथा भाग येतो. चौथा भाग 7.5 असेल, 9.5, 10.5, 11.5, 11.5चं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे चेस्टचं. आता या ठिकाणी गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते बरोबर 2.25 इंचच राहणार आहे. बट मुंड्यासाठीचं जे मेजरमेंट येणार आहे ते आपलं शोल्डरचं मेजरमेंट घेतो आपण, जर ते 14 आलं असेल तर या ठिकाणी 7 इंचावरती मार्क करून मग मुंडा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तेच परफेक्ट मेजरमेंट आपल्या या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी साईज लहान असल्याने आपण 5.5 इंचाचा मुंडा मार्क करतोय. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे जे छातीचं माप आहे त्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचं. त्यानंतर पुन्हा प्लस त्यामध्ये 2 इंच ॲड करून मार्क करायचं, म्हणजे 11.5चं आपलं मार्किंग होईल. जो कमर घेर आहे तर कमर घेरमध्ये मार्क करत असताना आपल्याला काळजी घ्यायची की कमर प्लस 2 इंच आणि प्लस पुन्हा त्यामध्ये 2 इंच हे फ्रंट साईडसाठी असतं. बॅक साईडला फक्त आपल्याला 2 इंचच ॲड करायचं असतं. त्यामुळे फ्रंट साईडला प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे, आपण डायरेक्टली कटिंग करतोय त्यामुळे 4 इंच ॲड करायचे. सेंटर पॉईंट घ्यायचा. सेंटर पॉईंट आपला हा 9 आणि 3चा आहे. जो खालचा पार्ट आहे तर तो या ठिकाणी 3.5 इंच त्यावरती मार्क करायचा आणि त्यापासून लेफ्ट साईडला 1 इंच, राईट साईडला 1 इंच असा मार्क करायचा. आणि ज्यावेळेस आपण कमरेचं माप घेतो तर मी तुम्हाला सांगितलं, जर आपली 24ची कंबर असेल तर 6चा आपला चौथा भाग येणार आहे. 6 प्लस 2 इंच, 6 प्लस पुन्हा 2 इंच म्हणजेच 10 इंच अशा पद्धतीने मार्किंग येईल आपल्या कमरेची. आणि तिथून आपल्याला थोडं क्रॉस मार्क करायचं आहे. जो सेंटर पॉईंट येईल आपल्या कटोरीचा तिथून आपल्याला अर्धा इंच वरती मार्क करायचे लेफ्ट साईड, राईट साईडला. तुम्ही समोर पाहू शकता प्रॉपर शेप आपले रेडी झालेले आहेत. आता आपण कटिंग करून घेऊयात. तर याचा बॅक साईडचा जो पार्ट आहे तो वेगळा असणार आहे, त्याला आपल्याला पुन्हा थोडं वेगळं कटिंग करायचं आहे. त्याचा आणि यामध्ये कॉमन पॉईंट फक्त हा असणार आहे की 2 इंच जो मुंडा आहे तो सेम असणार आहे. फक्त फ्रंटचा थोडा डीप असेल तर फ्रंटचा थोडासा आपल्याला डीप कट करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण फ्रंट साईडला जे हुक आहेत ते फ्रंट साईडला घेणार आहोत. तर पुढच्या बाजूने आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट हा रेडी झालेला आहे. यानंतर बॅक पार्ट पाहूयात आपण. तर इथे कॉलरचा गळा आहे, 2.25 इंचाला मार्क करायचे. आता इथे आपली डिझाईन आहे त्यामुळे जो हाफ पोर्शन आहे तो हाफ पोर्शन आपल्याला इथे कट करायचं आहे. तर आपण उंची पाहूयात. जी पूर्ण उंची आहे, पूर्ण उंची आपली 12.5 आहे. आपण ती वाढवून 14 पर्यंत घेतली होती. तर त्यामधून आपल्याला फक्त 6 इंचाचा वरचा भाग हा वेगळा करून घ्यायचा आहे. आता आपल्याकडे जे नेट फॅब्रिक अवेलेबल आहे तर त्या नेट फॅब्रिकवरती तो हाफ पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बट त्यामध्ये आपल्याला थोडीशी डिझाईन ॲड करायची आहे. त्यामुळे ती डिझाईन ॲड करण्यासाठी आपण फक्त शेप ड्रॉ करून घेणार आहोत आणि लगेचच थोडीशी त्या ठिकाणी क्रॉस डिझाईन ॲड करून आपण रेडी करून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण कटिंग करत असू तर कटिंग करत असताना प्रत्येक बाजू ही व्यवस्थितपणे समजावून घ्यायची. आपल्याला इथे क्रॉस कट द्यायचा आहे. तर तुमच्यासमोर मी इथे नेटला क्रॉस कट दिलेला आहे. तो रेडी होताना खूप छान पद्धतीने रेडी होईल. आता जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्यावरती आपण सगळे शेप ठेवून प्रॉपरली कटिंग करून घेऊयात. हा जो आहे हा बॅक पार्ट आहे, एक प्लेन पट्टी येणार आहे आपली. व्यवस्थित सगळे जे आपले पार्ट आहेत फ्रंटचे बॅकचे ते व्यवस्थित स्टेबल करून ठेवून घ्यायचेत. त्याची व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी कटिंग करायची. त्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहतं तर ते फॅब्रिक आपल्याला पट्टी, नॉड किंवा अदर जे हुकपट्टी, लूकपट्टी असते त्यामध्ये आपल्याला वापरायची आहे. त्यामुळे कपडा वायाला घालवायचा नाही, जपून व्यवस्थित वापरायचा आहे.
आणि कटिंग करत असताना जे मेन फॅब्रिक असतं ते एकदम थोडंसं अस्तर फॅब्रिकपेक्षा जास्त घ्यायचं, कारण अस्तर फॅब्रिक हे आपलं मेन कटिंग आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे तर त्यावर आपण सेकंड प्रायोरिटीला कटिंग करतोय, तर ती कटिंग होत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग करायची. आता या ठिकाणी आपण बाहीची कटिंग करतोय. बाहीची कटिंग करत असताना या ठिकाणी आपली बाही ही 3 इंचाची आहे, म्हणजे आपण 3.5 इंचाचा कपडा घ्यायचा आहे, कारण हे अस्तरचा ब्लाऊज असल्या कारणाने जास्त मार्जिन सोडावं लागत नाही. तर प्रॉपर पद्धतीने आपली बाही रेडी झालेली आहे. मी प्रॉपर डिटेलमध्ये या अगोदरही व्हिडिओ बाहीचा शेअर केलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता. बेसिक प्रोसेस आहे. या ठिकाणी 2.5 इंचाच्या मार्किंगवरती आपल्याला बाहीची कटिंग करायची असते. ते अशा पद्धतीने आपले सर्व पार्ट या ठिकाणी कटिंगचे रेडी झालेले आहेत. आता यातून एक महत्त्वाचा पार्ट राहिला आहे की आपली बटरफ्लाय बाही, तर ती कशी कट करायची, तर ते आपण बारकाईने समजून घेऊयात. अगोदर 4 पदरी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. 4 पदरी घडी केल्याच्या नंतर ती तुम्हाला लेंथ किती हवी आहे यानुसार आपल्याला त्या ठिकाणी कटिंग करायची आहे. व्यवस्थित घडी करून घेऊयात. जो आतली बाजू आहे, जो छोटा सर्कल येणार आहे, तर तो आपल्याला अगोदर 3 इंचावरतीच मार्क करायचा आहे. बाही ही लहान मापाची आहे, त्यामुळे याला सर्व मेजरमेंट हे कमीच लागणार आहेत. याची एक जी बाजू असणार आहे ती एक बाजू एकमेकांपासून जवळ असेल आणि ह्याची जी दुसरी बाजू आहे ती एकमेकांपासून लांब असेल. अशा पद्धतीने आपली या ठिकाणी बटरफ्लाय बाही रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने ही रेडी होईल स्टिचिंगच्या नंतर. तर चला मग आता आपण स्टिचिंगला स्टार्ट करूयात. तर आपण अगोदर जो फ्रंट पार्ट आहे तो पूर्णपणे रेडी करून घेऊयात. फ्रंट पार्ट रेडी करत असताना त्याच्या फ्रंट पार्टची जी कटोरी आहे ती आणि जी हुकलूक पट्टी लावणार आहोत तर ती समोरचे सर्व पार्ट व्यवस्थित एकमेकांना जोडून घ्यायचेत. या ठिकाणी कुठलीही बाजू उलटसुलट बाजूने आपल्याला अटॅच करायची नाही आहे. प्रॉपर फक्त मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक हे एकमेकांना व्यवस्थित पद्धतीने अटॅच करून घ्यायचेत. सर्व पार्ट सेम पद्धतीने रेडी करून घ्यायचेत. हे पार्ट एकमेकांना जोडून घेतल्याच्या नंतर आता फ्रंट पार्टमध्ये कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर कटोरीची आपली कटिंग ही परफेक्ट आहे, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्टिच करत असाल त्यावेळेस ती कमी जास्त होणार नाही आहे. पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर अगोदर फक्त एकदा क्रॉस चेक करून पहा. जर व्यवस्थित फिट होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. जर नसेल होत तर आपली जी मुंड्याची बाजू असते त्या बाजूने आपली कटोरी अटॅच करून घ्यायची. दोन्ही पार्ट सेम पद्धतीने रेडी करायचे. एकदम छान पद्धतीने आपले या ठिकाणी पॉप देखील येत आहेत. यापुढचा जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला प्रिन्सची जी कटोरी असते त्यामध्ये कप्स कसे ॲड करायचे तर ती पूर्ण डिटेलमध्ये असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप नॉलेजेबल व्हिडिओ असणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच विचारा. जर अजून काही गोष्टी तुम्हाला नवीन शिकायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपण हुकलूक पट्टी रेडी करून घेऊयात. हुकलूक पट्टी आहे ती लावत असताना राईट साईड आणि लेफ्ट साईड व्यवस्थित चेक करून पाहायचं. आपला जो उजवा हात असतो उजव्या बाजूला कधीही हुक पट्टी असते आणि जी डावा हात असतो डाव्या बाजूला लूक पट्टी असते, म्हणजे ज्या ठिकाणी आपण हुक अटॅच करतो. तर तशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित अटॅच करून घ्यायच्यात. अजून एक गोष्ट यामध्ये अशी की जर तुम्हाला जी हुक पट्टी असते ती जर शो नसेल करायची, हिडन पद्धतीनेच ठेवायची असेल तर ती आतल्या बाजूला अर्ध्या इंचावरतीच हिडन पद्धतीने ॲड करायची.
आणि जर लूक पट्टी तुम्हाला जर हात शिलाई थ्रो करायची असेल तर पूर्ण पट्टी रेडी करायची, बट तिला कुठेही ओपन साईड ठेवायची नाही आहे. आणि जर तुम्हाला ओपन साईड ठेवायचीच असेल तर प्रॉपरली लगेच ज्यावेळेस आपला फ्रंट पार्ट आपण कवर करत असू तर त्याच वेळेस रेडी करून घ्यायचं आहे. आता मी जो हा ब्लाऊज रेडी करते यामध्ये मी हाताने ते लूक पट्टीवरती व्यवस्थित हुक बसवण्याचे साचे तयार करणार आहे. त्यामुळे इथे मी वेगळं काहीही करणार नाही आहे. आता आपण व्यवस्थित जे गळे आहेत तर गळे रेडी करून घ्यात. गळे रेडी करत असताना आपण काळजी घ्यायची आहे, जी आपण पट्टी बसवणार आहोत ती लहान आकाराची असावी, म्हणजे 1 इंचाचीच पट्टी असावी. फोल्ड करून ती अजून छोटी होईल याची काळजी घ्यायची. जर खूप मोठी पट्टी असेल तर आतल्या बाजूने ज्यावेळेस आपण तिला हातशिलाई करतो किंवा ज्यावेळेस दाबटीप देतो तर ती आतमध्ये कपडा खेचते, अशी प्लेन फिनिशिंग येत नाही त्यामध्ये. आणि जर तुम्हाला गोट शिकायचा असेल तर मला कमेंट करा एक प्रॉपर व्हिडिओ की गोट कशा पद्धतीने स्टिच करायचं प्रॉपर फिनिशिंगसह, तर त्यावर एक डीपली व्हिडिओ नक्कीच बनवेल. आपला फ्रंट पार्ट आता रेडी करून घेऊयात. या ठिकाणी मी हातशिलाई करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता हातशिलाई केल्यानंतर कसली सुंदर अशी फिनिशिंग यामध्ये येते. आता जो आपला खालचा पार्ट आहे तर त्या खालच्या पार्टसाठी आपण पट्टी या ठिकाणी रेडी करायची. 1 इंचाचीच पट्टी घ्यायची आहे आणि प्रॉपरली स्टिच करून आतल्या बाजूने ती पट्टी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. सेम दुसऱ्या बाजूचा जो पार्ट आहे तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपली जी पट्टी आहे म्हणजे हुकलूक पट्टी जी आहे ती पट्टी या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली मॅच करून घ्यायची आहे. ती मॅच केल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती स्टिच द्यायची आहे. स्टिच देऊन बाकी आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. आतल्या बाजूला कपडा अस्तरचा फिरवायचा, त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आणि पुन्हा आतल्या बाजूने फिरवून घेऊन त्याला वरून पुन्हा एक शिलाई द्यायची. एकदम छान सुंदर अशा पद्धतीने आपले दोन्हीही फ्रंट पार्ट या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आता आपण आपला जो बॅक पार्ट आहे तर तो रेडी करायला घेऊयात. बॅक पार्ट रेडी करत असताना थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, समजून घ्यायला कदाचित वेळ लागू शकतो. या ठिकाणी आपलं बॅक पार्टचा जो खालचा पार्ट आहे तो आपल्याला लगेच त्याला काहीही करायचं नाही आहे. आपण जे नेट फॅब्रिक कट केलं होतं तर ते अगोदर रेडी करून घ्यायचं आहे. तर त्याची उलटसुलट बाजू चेक करायची आणि जी गळ्याची बाजू होती ती बाजू नेटमधली आपल्याला स्टिच करून घेऊन उलट बाजूने फिरून त्याला पुन्हा एकदा स्टिच द्यायचे. स्टिच देण्याच्या अगोदर पूर्णपणे क्रॉस चेक करून पाहायचं की आपण जे करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे, कारण इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ही डिझाईन थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. दोन्ही पार्ट रेडी झाल्याच्या नंतर साईडनी पूर्णपणे लॉक करून घ्यायचे. ज्या ठिकाणी आपण शिलाई दिली होती त्या ठिकाणी आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे पुन्हा एकदा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे जर पाहिला तर ही डिझाईन तुम्हाला खूप इझी पद्धतीने आणि खूप लवकर स्टिच करता येईल आणि लर्न करता येईल. दोन्ही पार्ट आपल्याला सेम पद्धतीने रेडी करून घ्यायचे. आता या पुढची प्रोसेस कदाचित थोडीशी किचकट वाटू शकते किंवा जे नवीन आहेत त्यांना अवघडही वाटू शकते. त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक पहा. एकदम खूप सहज पद्धतीने तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करायला शिकून जाल. कारण यामध्ये जो कॉलर आहे तर त्या कॉलरला जो स्पेस सोडायचा आहे त्याचं प्रॉपर मेजरमेंट आपल्याला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपला जो खालचा जो पार्ट आहे तर तो पार्ट आपल्याला या ठिकाणी अटॅच करायचा आहे. इथे क्रॉस चेक करून पाहूयात आपण एकदा. अगोदर शोल्डर जोडून घेऊयात जेणेकरून आपला जो कॉलर जोडायला जो पोर्शन येणार आहे तर तो आपल्याला थोडासा इझी जाईल आणि उलटसुलट बाजू समजून घ्यायला देखील सोपं जाईल.
दोन्ही पार्ट, दोन्ही शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि नंतर त्याचा जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी अटॅच करायचा आहे. हे पार्ट जोडत असताना जी आपली मुंड्याची बाजू असते ती मॅच करायची आहे. आतली बाजू आपल्याला मॅच करायची नाही आहे. आता जे पार्ट आहेत ते व्यवस्थित आपण इक्वली ठेवूयात आणि जे खालचं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे तर ते आपण त्याच्यावरती उलट एक बाजू खालून एक बाजू वरून अशा पद्धतीने ठेवणार आहोत. ह्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा, जेणेकरून आपण ज्यावेळेस ते पार्ट त्यावर ठेवू तर इक्वली मार्क करून आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येईल. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपण कटिंग करत असताना सेम कटिंग केलेली आहे, त्यामुळे त्याची जी आउटर लेयर असते, जी बाहेरची बाजू आहे, तर ती जरी मॅच केली तरी पण या ठिकाणी छान पद्धतीने ॲड होणार आहे. अगोदर मी फक्त बेसिक जी गोष्ट आहे की समान लक्षात यावं त्यासाठी अगोदर आपण स्टिच करून घेऊयात. त्यानंतर आपलं जे अस्तर फॅब्रिक आहे ते या ठिकाणी स्टिच करून घ्यायचे वरच्या बाजूने. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने छान असं लुक आलेला आहे. दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला. ती टीप आतल्या बाजूने जाणार आहे, बाहेरच्या बाजूने आपण टीप दिली आहे हे सुद्धा लक्षात येणार नाही आहे. अशा पद्धतीने हा पार्ट या ठिकाणी आपला रेडी झालेला आहे. आता त्याचा जो खालचा पार्ट आहे तर तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. एकदम सुंदर अशा पद्धतीने हा ब्लाऊज रेडी होत आहे. काही जण फ्रंट साईडला ज्यावेळेस नेट घेतात तर त्यावेळेस सुद्धा अशीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची असते. जर तुम्हाला तोही ब्लाऊज जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. आता आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट या दोन्हींच्या हाईट चेक करून घेऊयात आणि खालच्या बाजूने जे आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडलं होतं तर त्या ठिकाणी आपल्याला फोल्ड करायचं. त्या अगोदर आपण टक पॉईंट देऊन घेऊयात. सेंटर पॉईंट घेतलाय, सेंटर पॉईंटपासून 4 इंचावरती मार्क करून उंची देखील 4 इंचाची घेऊन अशा पद्धतीने दोन्ही टक पॉईंट आपण रेडी करून घेऊयात. टक पॉईंट रेडी झाल्याच्या नंतर आपण साईडनी जे हाईट बॅलन्स ठेवण्यासाठी जे मार्क केलं आहे त्याच उंचीवरती आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपला जो बॅक पार्ट आहे तो आणि जो फ्रंट पार्ट आहे तो या दोन्हींची जी उंची आहे ती बॅलन्स होणार आहे. आणि जर कपडा कमी असेल तर तुम्ही जे दुसरं मेन फॅब्रिक किंवा अस्तर फॅब्रिक दोन्हीपैकी 1 ते 1.5 इंचाची पट्टी काढायची आणि हे जे पॉईंट आपण मार्क केले त्याच पॉईंटवरती आपल्याला ते स्टिच करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी असणार आहे आपला सर्वात अवघड पार्ट जो आहे कॉलरचा. तर या ठिकाणी आपण कॉलर तर पाहणारच आहोत, बट त्यासोबतच आपण या ठिकाणी प्रॉपर मार्क करून घ्यायचं आहे. 2 इंचाची 2.5 इंचाची पट्टी. जर तुम्हाला कॉलर मोठी हवी असेल तर 3 इंचाची घेतली तरी चालेल. तर ती पट्टी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे आणि ती पट्टी प्रॉपरली आपली जी कॉलर आहे तर त्या ठिकाणी स्टिच करायची. आता ती कशी स्टिच करायची, मी या ठिकाणी काय केलं, जो गळा आहे तिथे 2 इंच मार्क केले. त्याच्यामधला जो स्पेस आहे तो 6 इंचाचा आहे आणि दुसऱ्या बाजूने 2 इंचाचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10 इंचाचं प्रॉपर कॉलर रेडी करायचं आहे. तर राईट साईडनी 2 इंच, लेफ्ट साईडनी 2 इंच असं मार्क करून त्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जो स्पेस मधला शिल्लक राहतो तो पूर्णपणे आपल्याला ओपनली सोडायचा आहे. तिथे फक्त आपल्याला दोन्ही जे फोल्ड करून जे कपडा त्या ठिकाणी फोल्ड करून आपला स्टिच होणार आहे तो प्रॉपरली फक्त आपल्याला या ठिकाणी स्टिच करून घ्यायचा आहे. आता आपण जे कॉलर आहे ते फोल्ड करून स्टिच करणार आहोत. तर तुम्ही समोर पाहू शकता आपण तीच प्रोसेस करतोय. व्यवस्थित 2-2 इंचावरती आपण कॉलर ॲड करून घेतल्याच्या नंतर बाकीचा जो पोर्शन आहे तो मधला थोडासा ओपन राहणार आहे. आता व्यवस्थित आपण या ठिकाणी स्टिच करून घेऊयात. एकदम सुंदर अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली कॉलर या ठिकाणी रेडी होत आहे. कॉलरचा पुढचा व्हिडिओ प्रॉपरली फक्त कॉलर कशी ॲड करायची याचा एक डिटेलमध्ये मी व्हिडिओ रेडी करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल
आज मी फक्त एक बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कशा पद्धतीने ॲड करायची, बट प्रॉपर डिटेलमध्ये जर हवा असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. अशा पद्धतीने आपला छानसा लुक रेडी झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी बाही ॲड करायची. तर आपल्याला अगोदर बटरफ्लाय बाही जी आहे ती ॲड करायची आहे. त्यामुळं बटरफ्लाय बाही आहेत त्याही रेडी करून घ्यायचे, त्यांना पिकोची टिप देऊन घ्यायची आणि जी आपली रेग्युलर बाही आहे तीही उलटसुलट बाजूने आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. बाही रेडी करत असताना आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. अस्तर मेन फॅब्रिक एकमेकांवरती स्टिच करायचं, दुसऱ्या बाजूला फिरवून त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर पुन्हा ते फिरवून एकमेकांशी जुळवून घेऊन जी ओपन साईड आहे त्या बाजूने स्टिच देऊन लॉक करून घ्यायचे. सेम प्रोसेस दोन्ही बाहींना आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने आपल्या बाही रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला जी आपली बटरफ्लाय बाही आहे नेटमध्ये तर ती ॲड करायची आहे. त्यासाठी आपण काय केलं आहे, 1 इंचाचा गॅप आहे, जे दोन्ही फ्रील आहेत त्यामध्ये 1 इंचाचा गॅप आहे. तर जी लॉंग बाही आहे ती आतल्या बाजूने अगोदर स्टिच होईल आणि जी छोटी बाही आहे 1 इंचानी कमी आहे ती वरून येईल. म्हणजे स्टिच करत असताना अगोदर कमी हाईटची बाही येईल, त्यानंतर जास्त हाईटची बाही येईल आणि त्यानंतर आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक अटॅच करून आपण जी बाही रेडी केली आहे ती त्या ठिकाणी ॲड होईल. त्या ठिकाणी बरोबर सेंटर पॉईंट मॅच करून दोन्ही बाजूने आपण जी कटिंग केली होती त्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्या बाही सेट झालेल्या आहेत. जर थोडंसं कमी पडत असेल तर आपल्याला थोडंसं त्याला लाईट कर्व देऊन कट करायचं आहे आतल्या बाजूने आणि मग ॲड करायचं आहे. जर जास्त होत असेल तर त्या ठिकाणी ते कट करून टाकायचे. आता जी आपली मेन बाही आहे त्याचा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपण जी बाही कटिंग केली ती एकदम ॲक्युरेट या ठिकाणी बसलेली आहे. सेंटर पॉईंट मॅच करून व्यवस्थित बाही रेडी करून घ्यायची. सेम आपल्याला दुसरी बाही देखील रेडी करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी फिटिंग करताना कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की आता बाहेरून नेट आहे आतमध्ये, अशा पद्धतीने मग फिटिंग कसं करायचं. तर फिटिंग करत असताना काळजी घ्यायची की जे नेट आहे ते नेट बाहीच्या बाहेर जाता कामा नये. बाहीला ज्यावेळेस आपण फिटिंग करत असू तर ते एकदम इक्वली त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. सेम पद्धतीने आपल्याला दुसरी बाही देखील रेडी करून घ्यायची आणि सेम पद्धतीने आपल्याला त्या बाहीला देखील फिटिंग करायची आहे. तर फिटिंग कशी करायची मी बाही जोडून झाल्याच्यानंतर तुमच्याशी पुन्हा एकदा प्रॉपरली डिटेलमध्ये शेअर करेल. दोन्ही बाही व्यवस्थित पद्धतीने जोडून झाल्याच्या नंतर आपण आता फिटिंग करायला घेऊयात. आपण अगोदरच हाईट एकदा क्रॉस चेक करून पाहिली होती, त्यामुळे जी आपली हाईट आहे ती इक्वलीच असणार आहे, त्यामध्ये काही चेंजेस नसणार आहेत. तर आता आपण तुम्ही पाहू शकता की मी या ठिकाणी जे फिटिंग करत आहे तर एकदा फक्त एक बाहेरची शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. जे आपली जी बाहेरून शो होणारा जो पोर्शन आहे तर तो बाहेरून घेऊन आपल्याला स्टिच करायचं आहे. त्यानंतर आतल्या बाजूने फिरवून घ्यायचं आहे आणि आता आतून आपल्याला प्रॉपर फिटिंग करायची. तर ती फिटिंग करत असताना जे बाहीचा जो घेर आहे त्या ठिकाणी आपल्याला बाही घेर मार्क करायचा आहे. त्यानंतर कमरेचं दोन्ही बाजूने स्टिच करून कमर घेर चेक करायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये किती कमी करायचं आहे त्यानुसार प्रॉपर मार्क करून आपल्याला या ठिकाणी फिटिंग करून घ्यायची.
प्रॉपर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज या ठिकाणी रेडी झालेला आहे. फिटिंग झाल्यानंतर सुद्धा हा ब्लाऊज खूप सुंदर लूक देतो आणि प्रिन्स कटोरी असल्यामुळे तो खूप छान सेटही होतो. त्यामुळे तुम्ही समोर पाहू शकता, मी तुम्हाला प्रॉपरली दाखवत आहे की कशा पद्धतीने आपला फायनल लूक या ठिकाणी आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टसुद्धा पाहू शकता आणि जी बॅक पार्टची आपली फायनल डिझाईन लूक आहे ते सुद्धा पाहू शकता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला काही अजून गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर त्याही सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेल की ते तुमच्यासमोर नक्कीच आणेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.